आरती या संदर्भामध्ये ते म्हणतात, देवा तुझी रे आरती, देव मज तुझी प्रीती. की पूजा करता करता भगवंताकडचं प्रेम जे आहे ते तुमचं आमचं वाढत गेलं पाहिजे. पण जसं वय वाढतं तसं आता ही पूजा दुसऱ्यांना सोपवावीशी वाटते की आता बस झालं, हे सुद्धा नको, आता ह्याच्यातून सुद्धा आपण सुटलं पाहिजे असं वाटायला लागतं. आता भगवंताविषयीचं प्रेम वाढण्यासाठी हे सगळे उपचार आहे. जर त्याच्याविषयीचं प्रेम अंतःकरणात आता निष्काम भावनेने जर पूजा अर्चा आरती हे जर चाललेलं असेल तर शुद्ध पुण्य आपल्या ठिकाणी साठत जातं. शुद्ध पुण्याचा परिणाम म्हणून भगवंताविषयीचं प्रेम अंतःकरणामध्ये निर्माण होतं आणि प्रेमाचा परिणाम म्हणून त्याला डोळे भरून पाहावंसं वाटतं, त्याला भेटावंसं वाटतं आणि सर्वात शेवटी त्याच्याशी ऐक्य पावावंसं वाटतं. ह्या पद्धतीने तुमचा आमचा हा जो क्रमविकास आहे पूजेच्या माध्यमातून होत चाललेला, तो होतोय की नाही हे कोणी तपासायचं आहे? जो पूजा करतो त्याने, की मी कशासाठी करतो आहे, ह्याच्यातून मला काय साधायचं आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार जो आहे तो आपल्या ठिकाणी असला पाहिजे.